नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र कोयाळी भानुबाची येथे गणेशनगर खिरपाड वस्ती कोळपे निवास परिसरात मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास मारुती सुझुकी ब्रिझा मोटरगाडी आणि कॅरी सीएनजी वाहनाचा अपघात झाला. ही संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघातात काहींना किरकोळ दुखापत झाली असून सर्वांना अपघातग्रस्त वाहनांच्या बाहेर काढण्यात आले. स्थानिक गणेशनगर परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ अपघातग्रस्त नागरिकांना मदत केली. यवतमाळमधील पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथील राजेंद्र वर्मा यांचे ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना 15 जुलै 2026 रोजी घडली होती. चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 97,50,000चा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली असून त्यातील एक जण चाकणमध्ये वास्तव्यास होता. त्यांच्याकडून 4 चाकी वाहनासह 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेले वाहन चाकण येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी विशाल रघु कुंभार वय वर्ष 25 राहणार चाकण तालुका खेड याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने इतर आरोपींची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौशी उर्फ सिरी राजकुमार राठोड वय वर्ष 24 आणि अभिमन्यू राठोड वय वर्ष 38 यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी ठाण्यात आणले. पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि 4 चाकी वाहन असा एकूण 60,10,302 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या सुनील राजेंद्र सुतार वय वर्ष 41 सध्या राहणार सिद्धिविनायक नगर चाकण याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा हातभट्टी गावठी दारू विक्री करणारा राजू नवलसिंग राठोड वय वर्ष 54 राहणार आंबेठाण रोड चाकण याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण काळूस रोड येथे राहणाऱ्या एका 32 वर्षीय इसमास नातेवाईकांनी ससून हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट करून निघून गेले. उपचारादरम्यान संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संबंधित 32 वर्षीय इसम चाकण काळूस रोड तालुका चाकण खेड येथील असल्याची बाब समोर आली आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलांच्या खाली असणाऱ्या सेवा रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. या रस्त्यावर थोड्या पावसानंतरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत आहे. या पाण्यातून मार्गक्रमण करताना पादचारी व वाहन चालकांना विशेषतः दुचाकी स्वारांना मोठी कसरत करावी लागते. याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मागील आठवडाभरात 1 ते 2 दिवस वगळता पाऊस कमीच पडत आहे. तर तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र पाऊस सक्रिय असून धरणातून विसर्ग सुरू आहे. खेड परिसरात प्रस्तावित असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पुरंदर येथे हलविण्यात आला. तर पुणे मंचर नारायणगाव संगमनेर मार्गे प्रस्तावित असलेला पुणे नाशिक रेल्वे मार्ग आता पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नेण्याचा निर्णय झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासाला मोठा फटका बसणार असल्याची भावना नागरिकांनी विविध स्तरातील प्रतिनिधी व्यक्त करत आहेत. गेल्या 2 ते 3 दशकांपासून या भागातील नागरिक विमानतळ आणि पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पांच्या प्रतीक्षेत आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल, वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा होते. प्रकल्पांच्या मार्गात आणि ठिकाणात झालेल्या बदलांमुळे या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे बोलले जात आहे. विशेषतः चाकण औद्योगिक पट्टा, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांसाठी रेल्वे आणि विमानतळ हे विकासाचे प्रमुख आधार ठरणार होते. अनेक शेतकरी, व्यावसायिक आणि युवकांनी या प्रकल्पांकडे आशेने पाहिले होते. मात्र वारंवार घोषणा आणि आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात कोणताही प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या विरोधात आता जन आंदोलन उभे राहत आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात जीएमआरटीचे आक्षेप समजून घेण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना नेमकं झारीतील शुक्राचार्य कोण आहेत असा सवाल उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर हा रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गानेच व्हावा ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे जुन्या मार्गानेच व्हावी या मागणीसाठी क्रांतिदिनी 9 ऑगस्ट रोजी चक्का जाम आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर कोल्हे यांनी डॉक्टर काकोडकर समिती नेमल्याबद्दल आभार मानताना काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणारा व्हिडिओ जारी केला आहे. जीएमआरटी बाबत काही जण आक्षेप घेत आहेत. जीएमआरटी हा आंतरराष्ट्रीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असून जवळपास 29 देशांचा यात सहभाग आहे. त्यामुळे देशाचे असणारे परराष्ट्र संबंध पाहता यावर काही मध्यम मार्ग काढणे गरजेचे आहे. पुणे नाशिक रेल्वे जुन्या मूळ मार्गानेच व्हावी ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. हे स्पष्ट करीत खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की यासाठीची लढाई काही प्रमाणात दिल्ली तर काही प्रमाणात राज्य सरकारच्या विरोधात लढावी लागणार असल्याचे देखील खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा ओरिजिनल अलाइनमेंट नुसारच म्हणजे संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मनसर या मार्गेच न्यावा अशी माझी विनंती. जय श्री. खेड, आंबेगाव व जुन्नर परिसराचा विकास साधायचा असेल तर पुणे नाशिक रेल्वे मूळ मार्गानेच झाले पाहिजे अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. तसेच रविवारी 9 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या सर्वपक्षीय आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. आढळराव म्हणाले, खासदार म्हणून कार्यरत असताना पुणे नाशिक रेल्वेची संकल्पना मांडली. 2016 मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी 2425 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली. त्यावेळी रेल्वे चाकण खेड, मनसर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर या मूळ मार्गाने धावणार होती. 2019 पर्यंत प्रकल्पाची किंमत सुमारे 16,039 कोटी रुपये झाली. मात्र गेल्या काही वर्षात मूळ मार्गाला बायपास केल्याने या भागाच्या विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. गेल्या 20 वर्षात जीएमआरटीचा अडथळा निर्माण झालेला नाही. जीएमआरटीमुळे रेल्वेला अडथळा येऊ शकत नाही हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करू शकतो. याबाबतची माहिती माझ्याकडे आहे. मूळ मार्गासाठी अंतिम यश मिळेपर्यंत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवणार आहे. दरम्यान पूर्वनियोजित कामानिमित्त 7 ते 14 ऑगस्ट दरम्यान बाहेरगावी असल्याने आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव फॉर्च्युनर कारने पाठीमागून मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत फॉर्च्युनर कारचा चक्का चूर झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. या अपघातात एक गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील मृत व्यक्ती पिंपरी चिंचवडमधील युवा नेता असून या घटनेमुळे परिसरातून शोककळा व्यक्त केली जात आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये वेगात असणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनर कारने मालवाहू टेम्पोला धडक दिली. रात्री 1:20 झालेल्या या अपघातात भीषण धडकेनंतर दोन्ही वाहने बोगद्याच्या बाजूला फेकली गेली. या घटनेत पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. तर इतर 3 जण सुखरूप असून सर्वजण पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये मालवाहू वाहनाचा क्लीनर कुलदीप बापूराव पवार व 31 वर्षे राहणार लातूर याने तक्रार दिली आहे. त्यानुसार खंडाळा तालुका मावळ जिल्हा पुणे गावच्या हद्दीत मिसिंग लिंकवर पुणे मुंबई लेनवर 7 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर कार नंबर MH14 MG0007 यावरील चालक अमित तालाराम भाटी राहणार वाकड पुणे याने त्याचे ताब्यातील फॉर्च्युनर कार वेगात चालवून आयशर टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला. आयशर टेम्पोमधील चालक रामभाऊ मुंडबे व फिर्यादी क्लीनर यांना गंभीर दुखापत झाली. तसेच फॉर्च्युनर कारमधील तुषार वामन भूमकर यांच्या मृत्यूस व कारमधील त्याचे इतर साथीदारांचे किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. दरम्यान तुषार भूमकर हे पिंपरी चिंचवड परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या पत्नीने काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे वाकड परिसरासह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात शोककळा पसरली आहे. पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग आता अपघातांचे हॉटस्पॉट बनत आहे. मागील 2.5 वर्षात या महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू तर शेकडी जण गंभीर जखमी झाले आहेत. वाढती वाहन संख्या, अवाजवी वेग, औद्योगिक पट्ट्यामुळे वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे हे महामार्ग मृत्यूचे सापळे ठरत असल्याचं चित्र आहे.
अपघातांमध्ये दुचाकीस्वार, कार चालक, मालवाहू वाहन चालक तसेच पादचारीही बळी पडत आहेत. विशेषतः औद्योगिक भागांमध्ये शिफ्ट बदलण्याच्या वेळेत वर्दळ वाढत असल्याने अपघातांचा धोका अधिक वाढत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी, निसरडा रस्ता आणि कमी दृश्यमानता हे अपघातांना कारणीभूत ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रामुळे अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. अतिवेग, अचानक लेन बदलणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर टाळणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. रात्रीच्या वेळी थकलेल्या अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांमुळेही गंभीर अपघात घडत असल्याचे वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. महामार्गावर ब्लॅक स्पॉटचे तातडीने निर्मूलन, प्रभावी प्रकाश योजना, स्पष्ट दिशादर्शक फलक, वेग नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा, नियमित वाहतूक अंमलबजावणी आणि जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. एखाद्या सहकारी बँकेच्या अध्यक्षाने राजीनामा दिला, तो प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केला आणि पुढे काय तर तो हरवला. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालकांना जिल्हा निबंधक कार्यालयात नुकताच हा अनुभव आलाय. राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे यांनी संचालक मंडळाच्या 31 जुलैच्या बैठकीत राजीनामा दिला आणि तो सोमवारी जिल्हा निबंधक कार्यालयात दाखल केल्याची अधिकृत माहिती बँकेचे मुख्याधिकारी शांताराम वाकचौरे यांनी दिली. पण शुक्रवारी दिनांक 7 जुलै 2026 रोजी जिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी थेट सांगितले की आमच्याकडे असा कोणताही राजीनामा अद्याप दाखल झालेला नाही. त्यामुळे सहकारी संस्थांना त्रस्त करण्याची किंवा तडजोडी करण्यासाठी संबंधित प्रशासन असे प्रकार करत असल्याचा आरोप संचालक मंडळी करत आहेत. काही संस्थांच्या निवडणुका 4 दिवसात तर काही संस्थांच्या निवडणुका महिनाभर होत नसल्याने यामागचे नेमके गौड बंगाल काय, याबाबत राजगुरुनगरमधून दैनिक पुढारीने ऑनलाईन संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त देऊन हा प्रकार सर्वप्रथम चव्हाट्यावर आणलाय. खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा नितीन सांडभोर यांची शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला सेना प्रभारी तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. खेड एमआयडीसीतील कामगारांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक. खेड तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील माथाडी कामगार व इतर कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पिंपरी चिंचवड, माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा लॉजिस्टिक्स, लिअर इंडिया ऑटोमोटिव्ह, हुंदाई इंजिनिअरिंग, प्लास्टिक इंडिया, कावासाकी मोटर्स तसेच इनरकॉम येथील कामगारांचे वेतन करार, रोजगार, थकीत वेतन, कामावर पुनर्नियुक्ती आणि माथाडी कामगारांच्या नोंदणीसह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी व व्यवस्थापनाशी समन्वय साधून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले. वरुड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व वाहनतळाची सुविधा. आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते नामफलक, अनावरण व वृक्षारोपण. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच गावातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने वरुड येथे ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्र, वाहनतळ, नामफलक, अनावरण व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी आढावा बैठक. एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती व आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा तालुकास्तरीय आढावा आमदार बाबाजी काळे यांनी घेतला. आदिवासी, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण, रिक्त पदे, आशा कार्यकर्त्यांची उपलब्धता, गरोदर मातांची नोंदणी, कुटुंब कल्याण, शस्त्रक्रिया तसेच विविध आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा यावेळी घेण्यात आला. खेड तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 61 उपकेंद्रे, 3 ग्रामीण रुग्णालये, एक आपला दवाखाना व 7 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कामकाजावरही चर्चा करण्यात आली. वाकी खुर्द येथे श्री संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त 5 दिवस सप्ताह होत असून आजपासून या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महिलांच्या आरोग्यासाठी एक पाऊल या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत बहुळ व आमदार बाबाजी काळे सोशल फाउंडेशन खेड यांच्या संयुक्त विद्यमाने बहुळ येथे मोफत महिला कर्करोग तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुष्मान आरोग्य उपकेंद्र बहुळ येथे झालेल्या या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण व चिंचोशी परिसरातील जवळपास 150 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। या शिबिरास आमदार बाबाजी काळे यांच्या पत्नी व पाडळी गावच्या सरपंच वैशाली काळे, विजया शिंदे, साबळेवाडीच्या माजी सरपंच रेखा साबळे, बहुळच्या आदर्श लोकनियुक्त सरपंच अश्विनी साबळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। चाकण नगर परिषद हद्दीत विस्तारित गावठाण 7-12 बंद करून नगर भूमापन मालमत्ता उतारे द्यावेत। कातकरी व ठाकर वस्तीयांना रासे ठाकरवाडी किंवा सोलापूर कॉलनीप्रमाणे हक्काची घरे बांधून द्यावी, तसेच पठारवाडी येथे गावठाण दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डे यांनी तत्काळ चाकण विस्तारित गावठाण 7-12 बंद करून मालमत्ता पत्रक उतारे पुढील 2 महिन्यात देण्याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना निर्देश दिले आहेत। तसेच चाकणमधील अन्य मागण्यांबाबत देखील सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले असल्याचे पुणे जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड। आज आपण इथं नगर रचनाचं जे नगर भूमापनचं जे कार्यालय चाकणचं त्या ठिकाणी आहोत। कालच आम्ही जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुड्डे साहेब यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की विस्तारित गावठाणी चाकणची डेव्हलपमेंट जी आहे ती अतिशय वेगाने होत आहे आणि लोकांना एक जे विस्तारित गावठाणामध्ये गट आहेत तिकडं 7-12 पण चालू आहे आणि इकडं तुम्ही मालमत्ता पत्रक तर 1970च्या सर्वेक्षणमध्ये तयार झालेले आहे, फक्त इकडं पेन्सिलनी नोंदी आहेत। तेच 7-12 दुहेरी मालमत्ता पत्रक नसावी, 7-12 किंवा इकडं नगर भूमापनचे चालू होतं ते बंद करून 7-12 बंद करावा आणि थेट नगर भूमापनचं जे काय उतारा आहे तो लोकांना द्यावा। कारण जर तसं आपण प्रोसेसला गेलो तर ती प्रोसेस खूप वेळखाऊ आहे आणि लोकांना मानसिक शारीरिक त्रास होतो, पैसे पण खूप जातात। त्यामुळे एक अशी डायरेक्ट ड्राईव्ह करावी आणि सगळ्यांना जे विस्तारित गावठाणात आहेत त्यांना मिळकत उतारे द्यावी नगर भूमापनची 7-12 बंद करून। तर त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी लगेच जे जिल्हा अधीक्षक आहे भूमी अभिलेख यांना सांगितलंय की पुढील 2 महिन्यामध्ये तुम्ही सगळे 7-12 बंद करा गावठाणाचे विस्तारित गावठाणामध्ये जे आहेत आणि सगळ्यांना प्रॉपर्टी कार्ड द्या। तर प्रॉपर्टी कार्ड दिल्यावर काय होतं की 0 मार्जिन, परत 2.5चा FSI आणि जर आता मेट्रो वगैरे आली तर तोही FSI वाढेल आणि जे अल्पभूधारक आहे किंवा कुणी असो सगळ्यांना परमिशनसाठी एक सुविधा चांगली सुलभता निर्माण होईल आणि यासाठी आम्ही मागणी केलेली। आता आपण जर बघितलं तर चाकण नगरपालिका हद्दीत ST स्टँड नाही, पण ST स्टँडला नाव चाकण बस स्थानक आहे। तर ते बस स्थानक आहे ना 70 सालीच गावठाणाचा भाग आहे, परंतु ते अद्यापपर्यंत 7-12 चालू असल्यामुळे नगरपालिका हद्दीत येऊ शकलं नाही। आता जर 7-12 बंद झाला तर ते डायरेक्टली नगरपालिका हद्दीत येईल आणि तिथं स्वच्छता जी आपण वारंवार म्हणतोय ती नगरपालिका करू शकते आणि नगरपालिका चांगल्या प्रकारे काम करेल तिथं। दुसरी गोष्ट आहे, मार्केट यार्ड असेल आपलं 2493 जो गट नंबर आहे जिथं आपल्याला एकत्रित सगळी कार्यालय करायची, तर ही पण आता भविष्यामध्ये आपण विस्तारित गावठाणात जर आली सगळीच गट तर चांगलं होईल। शाळेचं पण आहे आपली श्री शिवाजी शाळा जी आपण इथं शिकलो त्या शाळेलाही सिटी सर्वेमध्ये ती आहे, तिला जर आता गावठाणाचा भाग झाली 7-12 बंद होऊन तर त्या ठिकाणी मल्टी स्टोरेज इमारती बांधून चांगल्या प्रकारे शिक्षणाची व्यवस्था आपल्याला करता येईल। दुसरी गोष्ट जी आहे की मी डुडी साहेबांना हेच सांगितलं की आता हा गावठाणाचा आणि विस्तारित गावठाणाचा विषय तर झाला आहे, परंतु जे कातकरी वस्ती असेल किंवा आमच्या राक्षवाडीला ठाकर वस्ती आहे यांच्यासाठी देखील सोलापूरसारखं किंवा राशात जी कॉलनी बांधली तसं एक मॉडेल कॉलनी करावी। त्यालाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। ते म्हणले जिल्हा स्तरावर जे काही CSR असेल त्यातून आपण ते करू, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट की चाकण नगरपालिका हद्दीमध्ये 3 वाड्या आहेत, एक पठारवाडी, आगरवाडी, राक्षवाडी। तर पठारवाडीच्या लोकांना आता गायरान असल्यामुळे तिथं त्या ठिकाणी पूर्वपार राहतात ते, तर त्यांना मी मागणी केली की तिथं गावठाण दर्जा द्यावा। गावठाण दर्जा दिला की त्यांनाही चांगल्या प्रकारे सुलभता येईल, बांधकामं करता येईल आणि चांगल्या प्रकारे त्यांना विकास त्या ठिकाणी करता येईल त्यांचा स्वतःचा। तसंच आगरवाडी असेल किंवा आमची राक्षवाडी असेल या ठिकाणी पण चांगल्या प्रकारे काम करता येईल। त्यांनी मला आश्वासन दिलं की याबाबत मी अहवाल घेतो आणि ही कामं आपण तातडीने करू। राहिला विषय काय तर विस्तारित गावठाणाचा, तर तोही 2 महिन्यात त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे पूर्ण होईल आणि नंतर चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंटची संधी खाजगी असो किंवा कुणी असो त्या लोकांना भेटेल आणि मुळात लोकांचा वेळ वाचणार आहे।
कारण की ही प्रक्रिया तुम्हाला सांगतो 1970 पासून अवघ्या बोटावर मोजण्या एवढ्याच लोकांचे मालमत्ता पत्रक तयार झालेत आणि त्यासाठी त्यांना 3-3 वर्ष हेलपाटे मारावे लागले. मात्र हे सगळं करू शकत नाही लोक आणि त्यामुळं हा एक एकात्मिक सार्वजनिक असं सगळं काम झालं पाहिजे आणि त्याला त्यांनी जे काही सकारात्मक प्रतिसाद देऊन 2 महिन्यामध्ये करतो असं सांगितलंय. त्यामुळं आता अशी आशा आहे की ही कामं होतील. आता आपण बघितलं इथं सगळं जीर्ण झालेलं रेकॉर्ड आहे ते सगळं चांगल्या प्रकारे अपडेट होईल, डिजिटलाइज होईल आणि 7/12 बंद होऊन डायरेक्ट तुम्हाला मालमत्ता पत्रक भेटेल. याबाबत जो काही पाठपुरावा लागेल तो आम्ही निश्चित करू आणि जी काय आपल्या वाड्या आहेत त्यांचं जे जुनं सिटी सर्वेच्या नकाशावर गावठाणं दाखवलीत त्याला गावठाण दर्जा देखील देण्यात येईल आणि कातकरी असतील, ठाकर वस्ती असेल या ठिकाणी कॉलनीसारखं आपण त्यांना घरं देण्यासाठी पाठपुरावा करू. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.